नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रम गावडे स्वागत करतो तुमचे युनियन एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वच आता 10 डे स्ट्रॅटेजीसाठी या व्हिडिओवरती आलात असाल. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये पुढच्या 10 दिवसामध्ये कसा सीईटी ॲस्पिरंटने अभ्यास करणं गरजेचे आहे, की जेणेकरून त्याला चांगल्यात चांगले पर्सेंटाइल पडतील, याच्यावरती आपण डिस्कस करणार आहोत. बेस्ट टू बेस्ट आपण स्ट्रॅटेजी तुम्हाला नक्कीच मिळवून देणार आहोत. तर त्याच्या आधी विद्यार्थी मित्रांनो, काल एमएसटी सीईटीचा पीसीएम ग्रुपचं जे ऍडमिट कार्ड रिलीज झालेलं आहे ते सगळ्यांनी डाउनलोड केलंच असेल. ठीक आहे. तर अशाच प्रकारच्या ज्या नवनवीन अपडेट्स वेळोवेळी ज्या येणार आहेत ते आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा टेलिग्राम ग्रुप असेल त्याच्यावरती वेळोवेळी अपडेट करणारच आहोत. त्याच्यामुळे तुम्ही आपलं टेलिग्राम आणि व्हॉट्सअप डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक थ्रू जॉईन करू शकता. सो आता आपल्याला ह्या उरलेल्या 10 दिवसामध्ये स्ट्रॅटर्जी बनवायची आहे. ठीक आहे. तर ही स्ट्रॅटर्जी का बनवायची आहे किंवा आपल्याला सीईटीचा अभ्यास का करायचा आहे हे आपल्याला सर्वात आधी क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही सीईटीचा अभ्यास करणार आहात आणि तुम्ही चांगले पर्सेंटाइल मिळवणार आहात तेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळवणार आहात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जर तुम्ही अभ्यास केला नाही तर तुम्ही एखाद्या लोअर रेंजच्या कॉलेजमध्ये जाणार आहे, कारण की तुम्हाला कमी पर्सेंटाइल येणार आहे. तर ते होऊ नये म्हणून आपल्याला आता फोकस करणं गरजेचं आहे. नाहीतर असं होईल की जेव्हा तुम्हाला सीईटीचे मार्क पडतील थोडे कमी येतील, आपल्याला कुठेतरी डोंगरातल्या कॉलेजेसमध्ये जावं लागू शकतं. तर असं होऊ नये म्हणून उरलेल्या 10 दिवसामध्ये आपल्याला बेस्ट टू बेस्ट अभ्यास करून बेस्ट टू बेस्ट सीईटी मध्ये स्कोअर करणं हे महत्वाचं आहे. बघा त्याच्यामुळं आजची ही जी 10 डेज स्ट्रॅटर्जी असणार आहे ती खूप इम्पॉर्टंट असणार आहे. ही वन ऑफ द बेस्ट स्ट्रॅटर्जी असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ही स्ट्रॅटर्जी फॉलो केली तर तुम्हाला नक्कीच बेस्ट टू बेस्ट स्कोर अचीव करता येणार आहे. बघा ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जास्त टाइम वेस्ट न करता आपण आपल्या मेन स्ट्रॅटर्जीवरती येऊयात. ठीक आहे. तर आता जे पण सीईटीचे ऍस्पिरंट असतील तर त्याच्यामध्ये 2 पार्ट झाले असतील. बघा त्याच्यामध्ये आपण सोयीसाठी 2 केसेस डिस्कस करूयात. पहिली केस म्हणजे ज्या स्टुडंटचा थोडा कमी अभ्यास झालेला आहे, म्हणजे त्या स्टुडंटचा काहीच अभ्यास झालेला नाहीये पण थोडाफार झालेला आहे, असे त्याच्यात कॅटेगरी वाईज करूयात आपण. म्हणजे 0 to 75% ज्या स्टुडंटचा सिलेबस कव्हर झालाय ते कॅटेगरी 1 मध्ये येतील, आणि जे स्टुडंटचा 75 प्लस किंवा 75 to 100% मध्ये सिलेबस कव्हर झालाय तर ते केस 2 मध्ये येतील. तर ह्या 2 वेगवेगळ्या स्टुडंटसाठी आपण आज स्ट्रॅटर्जी बनवलेली आहे. ठीक आहे. तर सर्वात आधी जसं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, केस 1 साठी आपण स्ट्रॅटर्जी डिस्कस करूयात. तर केस 1 साठी बघा, सर्व स्टुडंटसाठी इथून पुढे 10 दिवस बाकी आहेत. तर ह्या 10 दिवसामध्ये आपण ह्या 10 दिवसाचं डिस्ट्रीब्युशन करणं खूप महत्वाचं आहे. तर ते कसं, सपोज आता 10 दिवसामध्ये 3 दिवस जे आपण आहेत ते आपण केमिस्ट्रीसाठी दिलेत, पुढचे 3 दिवस फिजिक्ससाठी दिलेत आणि पुढचे 4 दिवस मॅथमॅटिक्ससाठी दिलेत. जेव्हा तुम्ही हे असं स्ट्रॅटर्जीनी वर्क करणार आहात तेव्हा तुम्हाला बेस्ट टू बेस्ट आउटपुट काढता येणार आहे. बघा ठीक आहे. जसं आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, आपण डे वाईज तर पूर्ण 10 दिवसाचं सेग्रिगेशन केलेलं आहे, पण प्रत्येक दिवसाचं आपल्याला शेड्यूल बनवणं खूप गरजेचं आहे. तर हे शेड्यूल कसं असेल, आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल की दिवसामध्ये 24 तास असतात. तर ह्या 24 तासामध्ये आपण डिवाइड करत बघा, जे 6 तास आहेत 6 तास आपण झोप घेतली. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचे 4 तास जे आहेत ते तुम्ही जेवण असेल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या करायला तुम्ही स्पेंड केला. तर आपल्याकडे 10 तास वजा झालेले आहेत. तर उरले किती, 24 मधले 14 तास. तर ह्या 14 तासामध्ये विद्यार्थी मित्रांनो, इथून पुढचे दिवस तुम्हाला बेस्ट टू बेस्ट आणि स्ट्रॅटर्जीने अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. तर तो कसं करायचं त्याच्यावरती थोडा फोकस होईल. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, दररोज तुम्ही साधारणपणे 3 तास एक मॉक टेस्ट दिली पाहिजे. ठीक आहे. तर ही मॉक टेस्ट फक्त द्यायचीच आहे का? नाही. ही मॉक टेस्ट देऊन त्याच्यानंतर त्याचं आपल्याला अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. तर आपण अनालिसिस करायसाठी 3 तास दिले. ठीक आहे. म्हणजे 3 तास हे मॉक टेस्ट साठी असतील, पुढचे 3 तास हे त्याच्या अनालिसिस साठी असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्या स्टुडंटचा थोडा कमी अभ्यास झालेला आहे किंवा सिलेबस कव्हर झालेला नाही तर त्या स्टुडंटनी 4 तास, पुढच्या 4 तासामध्ये जे सब्जेक्ट असेल, म्हणजे आता एका दिवशी फिजिक्स घेतलाय, मॅथ्स घेतलाय किंवा केमिस्ट्री घेतलाय, तर अशा वाईज आपल्याला त्या 4 तासामध्ये त्या सब्जेक्टचे जे पण काही टॉपिक्स आपले बाकी असतील तर त्याच्यावरती फोकस करायचा आहे किंवा त्या सब्जेक्टची रिव्हिजन करायची किंवा ते सब्जेक्ट आपल्याला त्या सब्जेक्टचा कन्सेप्ट शिकून घ्यायचे. तर ते कशा काय शिकायचे आपण पुढे बघणार आहोत. ठीक आहे. तर 4 तास आपल्याला सब्जेक्ट प्रिपरेशन मध्ये गेलं. त्याच्यानंतरचे जे पुढचे 2 तास आहेत तर ते दररोज तुम्ही जो अभ्यास करणार आहात तर त्याची रिव्हिजन करायचं आहे किंवा आज झालेला किंवा काल झालेला जो अभ्यास आहे तो त्या 2 दिवसामध्ये आपल्याला रिवाइज करायचा आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर उरलेले जे 2 तास असणार आहेत त्या 2 तासामध्ये आपल्याला मेन फोकस ओनली ठेवायचा आहे फक्त आणि फक्त पीवायक्यूज वरती. कारण की विद्यार्थी मित्रांनो, सीईटी हा पीवायक्यूचा गेम आहे. कारण की दरवर्षी साधारणपणे 30 ते 35% हे पीवायक्यूज रिपीट होत असतात. ठीक आहे. तर हे तर झालं एका दिवसाचं शेड्यूल. तर आता पुढे आपण बघूयात की कसे कसे सब्जेक्ट आपल्याला कव्हर करायचे. जर आपण पहिल्या केससाठी डिस्कस करतोय की ज्या स्टुडंटचा थोडा कमी अभ्यास झालाय, तर त्या स्टुडंटनी
मेनली फोकस केला मॅथमॅटिक्स वरती. तर मॅथ्स मध्ये मॅथमॅटिकल लॉजिक असेल किंवा लिनियर प्रोग्रामिंग असेल, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन असेल, मेजरमेंट ऑफ डिस्पर्शन असेल किंवा प्रोबॅबिलिटी असेल, पीएनसी असेल, त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स नंबर, डिफरन्सिएशन, प्रोबॅबिलिटी अँड डिस्ट्रीब्युशन, हे जे चॅप्टर्स आहेत हे सोपे सोपे चॅप्टर्स आहेत बघा. आणि हे चॅप्टर तुम्हाला करायला जास्त टाइम नाही लागणार आणि इझी चॅप्टर्स आहेत. त्याच्यामुळे जर तुमचा काहीच अभ्यास झाला नसेल तर तुम्ही हे चॅप्टर जर केले तर तुम्हाला नक्कीच अराउंड सेफ स्कोर अचीव्ह करण्या इतके मार्क तुम्हाला नक्कीच मिळू शकतात. ठीक आहे, हे डिस्कशन आपण करतोय ज्यांचा थोडा कमी झाला किंवा काहीच अभ्यास झाला नाही त्यांच्यासाठी. ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांच्यासाठी पुढे स्ट्रॅटर्जी येणारच आहे, त्याच्यामुळे काळजी करायची काही गरज नाही. ठीक आहे, तर हे तर झालं मॅथमॅटिक्सच्या रिगार्डिंग. त्याच्यानंतर आपण फिजिक्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर फिजिक्स मध्ये बघा, जसं तुम्हाला स्क्रीनवरती डिस्प्ले होते, एरर अनालिसिस असेल, वेक्टर असेल, मोशन इन प्लेन असेल, लॉज ऑफ मोशन, थर्मोडायनामिक्स, त्याच्यानंतर थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर असेल, ड्युअल नेचर ऑफ मॅटर असेल, स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लिआय, सेमीकंडक्टर डिव्हाइसेस, रोटेशनल मोशन, केटीजी आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्स, हे जे चॅप्टर्स आहेत तर ह्या चॅप्टरचं वेटेज सुद्धा बऱ्यापैकी चांगलं आहे. बाकीच्या सिलेबस पेक्षा थोडे कम्पॅरेटिव्हली सोपे सुद्धा आहे. त्याच्यामुळे हे जर तुम्ही पहिला फोकस केलं तर तुम्हाला नक्कीच चांगलात चांगला स्कोर ह्या सिच्युएशन मध्ये अचीव्ह करायला खूप हेल्प होऊ शकते बघा. त्याच्यामुळं हे फिजिक्सचे जे चॅप्टर्स आहेत हे तुम्ही कव्हर करू शकता सगळ्यात आधी. त्याच्यानंतर पुढचा पार्ट येतो तो म्हणजे केमिस्ट्री. तर विद्यार्थी मित्रांनो, केमिस्ट्री या 3 पार्ट मध्ये डिवाइड आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि अप्लाइड केमिस्ट्री. जसं स्क्रीनवरती डिस्प्ले होणारे जे चॅप्टर्स आहेत ते तर तुम्हाला करायचेच आहेत. त्याच्यामध्ये सॉलिड स्टेट असेल, आयोनिक इक्विलिब्रियम असेल, इलेक्ट्रोकेमिस्ट्री असेल, त्याच्यानंतर एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 आणि 18 असेल, ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशन एलिमेंट असेल, हे तर करायचेच आहेत. बट ह्याच्या व्यतिरिक्त जे पण चॅप्टर्स आपल्या अप्लाइड केमिस्ट्री सोबत रिलेटेड आहेत ते म्हणजे कुठले, आपल्या सिलेबसच्या शेवटचे चॅप्टर्स, ते म्हणजे इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री असेल, ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री असेल. हे चॅप्टर्स विद्यार्थी मित्रांनो खूप सारे स्टुडंट या चॅप्टर पर्यंत पोहोचतच नाही. पण हे चॅप्टर खूप सोपे आहेत आणि हे स्कोरिंग साठी पण खूप चांगले आहेत. जर तुम्ही एवढे चॅप्टर जरी केलेत, हे शेवटचे 3 चॅप्टर्स, तर तुम्हाला आरामात साधारणपणे 5 ते 7 मार्क मिळू शकतात. त्याच्यामुळे हे चॅप्टर्स पण फोकस करा. त्याचबरोबर सेम जर बघायचं झालं तर फिजिक्सच्या बाबतीत त्याच्यामध्ये सुद्धा ते शेवटचे चॅप्टर्स आहेत, ते म्हणजे ड्युअल नेचर ऑफ मॅटर असेल, स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लिआय आणि सेमीकंडक्टर अँड डिव्हाइसेस, हे चॅप्टर जरी तुम्ही केले तर तुम्हाला सेम 5 ते 7 मार्क आरामात मिळू शकतात. त्याच्यामुळे जे शेवटचे चॅप्टर्स आहेत ह्याच्याकडे फोकस करा. इझी चॅप्टर्स आहेत, सोपे चॅप्टर्स आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता आपण केस 2 च्या बाबतीत डिस्कस करणार आहोत. केस 2 म्हणजे कुठले स्टुडंट की ज्या स्टुडंटचा अभ्यास हा 75% वरती झालेला आहे, लाईक 75 to 100% मध्ये ज्या स्टुडंटचा सिलेबस कव्हर झालेला आहे त्यांच्यासाठी ही जी स्ट्रॅटेजी असणार आहे ही खूप महत्वाची असणार आहे बघा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथून पुढे डेली एक मॉक टेस्ट सिरीज, कमीत कमी एक मॉक टेस्ट सिरीज देणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी युनियन एज्युकेशन मार्फत काही फ्री टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या आपण अवेलेबल केलेल्या आहेत. डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या ऍपच्या लिंक वरती तुम्ही जाऊ शकता आणि तुम्ही आपलं ऍप डाउनलोड करून फ्री टेस्ट सिरीजचा फायदा करून घेऊ शकता. ठीक आहे, तर हे तर झालं टेस्ट सिरीजच्या बाबतीत. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला चॅप्टर वाईज PYQ सॉल्व्ह करणं खूप गरजेचं आहे. कारण की दरवर्षी जसं मी मागाशी म्हटलं होतं की 30 to 35% हे PYQs रिपीट होतात. त्याच्यामुळे PYQचं प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर फुल लेंथ मॉक टेस्ट तर आपल्याला द्यायच्याच आहेत. त्याच्यानंतर त्या दिलेल्या मॉक टेस्टचं अनालिसिस हे करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही हे अनालिसिस करणार तेव्हा तुम्हाला कळणार की हा क्वेश्चन आपल्याला कसा सॉल्व्ह करायचा आहे किंवा चुकलेला क्वेश्चन आपल्याला कसा फेस करायचा आहे. ठीक आहे, त्याच्यातून तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. त्याच्यानंतर जो पण सिलेबस तुम्ही कव्हर केलेला आहे त्याचं रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, नवीन कन्सेप्ट शिकण्याचा टाइम नाही आहे. कारण की जर तुम्ही खूप डिफिकल्ट लेवलची एखादी कुठली तरी कन्सेप्ट शिकायला जाल तर विषय काय होणार आहे का, जे तुम्हाला ऑलरेडी सिलेबस येतोय त्याची रिव्हिजन कमी पडणार आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला ज्या टॉपिक मधले आउट ऑफ मार्क मिळणार होते त्याच्यामध्ये 1, 2 किंवा 3, 4 मार्क कमी सुद्धा मिळू शकतात. त्याच्यामुळं मेनली फोकस ठेवा रिव्हिजन वरती, ना की नवीन कन्सेप्ट शिकण्याकडे. कारण की तुम्ही इथून मागं चांगला अभ्यास केलेला आहे, नोट्स काढलेल्या आहेत, त्याच प्रिपेअर करा, त्याच शेवटपर्यंत न्या. ठीक आहे, तर हे तर झालं अभ्यास कसा करायचा त्याच्या रिगार्डिंग. त्याच्यानंतर तुमचं शेड्यूल कसं असं पाहिजे हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. जसं मी मगाच्या केसच्या रिगार्डिंगच्या स्टुडंटसाठी सांगितलं होतं की त्यांचं पर्टिक्युलर डेचं शेड्यूल कसं असलं पाहिजे. हेच केस 2 च्या स्टुडंटसाठी तुमच्या स्क्रीनवरती डिस्प्ले होते. लाईक सेम आपल्याला साधारणपणे 24 तास आहेत, 24 तास मधले 6 तास आणि झोपण्यात गेले आणि पुढचे 4 तास जेव्हा तुमच्या डेलीच्या गोष्टी आहेत त्या करण्यात गेल्या.
त्याच्यानंतर उरलेल्या 14 तासामध्ये आपल्याला काय काय करायचं ते व्यवस्थित बघा. 3 तासामध्ये रोज एक मॉक टेस्ट तरी द्यायचे. त्याच्यानंतरच्या पुढच्या 3 तासामध्ये जी दिलेली मॉक टेस्ट आहे त्याचं अनालिसिस करायचं आहे. ठीक आहे, अनालिसिस मी प्रत्येक वेळी म्हणतोय, कारण की अनालिसिस हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे टेस्ट सिरीजच्या बाबतीतला. त्याच्यानंतर पुढच्या 4 तासामध्ये तुम्हाला जे चॅप्टर वाईज PYQs आहेत ते लर्न करायचे आहेत, ते सॉल्व्ह करायचे आहेत, त्याची प्रॅक्टिस करायची आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये थोडी हेल्प होणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर उरलेल्या 2 तासामध्ये तुम्हाला जो पण तुम्ही सिलेबस कव्हर केलेला आहे आतापर्यंत त्याची रिव्हिजन करायची आहेत. आणि जर तुम्हाला काही सोपे टॉपिक्स कव्हर करायचे असतील किंवा एखादे नवीन टॉपिक बघायचं असेल तर उरलेल्या 2 तासामध्ये तुम्ही त्या नवीन कन्सेप्ट शिकू शकता किंवा लर्न करू शकता. ठीक आहे, आताच दिनेश सरांनी काही मॅरेथॉन लेक्चर्स वगैरे अवेलेबल केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही नक्कीच रेफर करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दोन्ही केसेसच्या बाबतीतल्या स्ट्रॅटर्जी डिस्कस केलेल्याच आहेत. बट आता सगळ्यात महत्वाची जी स्ट्रॅटर्जी असणार आहे ती म्हणजे सीईटी हा फिनिशिंगचा गेम आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सीईटी हा फिनिशिंगचा गेम आहे असं का म्हणतात, कारण की इथून मागचे 2 वर्ष तुम्ही कितीही चांगली इनिंग खेळला असाल, पण इथून पुढच्या 10 दिवसामध्ये जर तुम्ही तुमची इनिंग व्यवस्थित फिनिश केली नाही तर तुमचं खूप मोठं नुकसान होणार आहे. तुम्हाला ह्या इनिंगचा फिनिश हा खूप चांगल्या प्रकारे करणं किंवा फोकस राहून करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही इथून पुढचे 10 दिवस स्ट्रॅटर्जीनी व्यवस्थित अभ्यास करणार आहात तेव्हाच तुम्हाला चांगले पर्सेंटाईल पडणार आहेत आणि ते पर्सेंटाईल वरती तुम्ही बेस्ट टू बेस्ट कॉलेजमध्ये जाणार आहात. जसं मी मगाशी म्हटलं की जर तुम्ही चांगला अभ्यास केला नाही, कमी पर्सेंटाईल आणलेत, तर तुम्हाला एखाद्या डोंगरातल्या कॉलेजला जावं लागणार आहे की ज्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला चांगला प्लेसमेंट बघायला मिळणार नाही, चांगलं फ्रेंड सर्कल बघायला भेटणार नाही. आणि जर तुम्ही चांगला अभ्यास करून चांगले पर्सेंटाईल आणले तर तुम्हाला वन ऑफ द बेस्ट कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळणार आहे. त्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला वन ऑफ द बेस्ट प्लेसमेंट बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर तुमची फॅकल्टी किंवा तुम्हाला शिकवायला जे टीचर लोक असणार आहेत ते सुद्धा वन ऑफ द बेस्ट असणार आहे. त्याच्यानंतर तुमचं जे फ्रेंड सर्कल असणार आहे किंवा तुमचा पिअर ग्रुप असणार आहे तो सुद्धा खूप चांगला बघायला मिळणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला इथून पुढचे 10 दिवस फोकस राहून स्ट्रॅटर्जीने अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्याच्या बेसिसवरती तुम्हाला नक्कीच चांगले पर्सेंटाईल मिळतील. तर अशाच प्रकारच्या नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी तुम्ही युनियन एज्युकेशनला सबस्क्राईब करू शकता. आपल्या युनियन एज्युकेशन ऍप वरती फ्री मॉक टेस्ट अवेलेबल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. आणि अशाच सीईटीच्या लाईव्ह अपडेटसाठी आपलं टेलिग्राम चॅनल असेल, त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुप असेल, डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकला जॉईन करून नक्कीच त्याचा फायदा घेऊ शकता. धन्यवाद मित्रांनो.